नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2, भाग 16. गौरी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. तिने सरिताला सांगितले होते आजपासून मी ऑफिसला जाणार आहे. त्यांनी पण हो म्हटले होते. गौरीला आनंद झाला. ती तिच्या रूम मध्ये तयार होण्यासाठी गेली. मंदार रिद्धीला बघायला गेला. रिद्धी अभ्यास करत होती. तो तिथून निघून आला, त्याच्या रूम मध्ये गेला. गौरी झाले का? मंदारने हाक मारली. हो आले, गौरी स्मित हास्य करत म्हणाली. विनायक, कैलास, साहिल आधीच ऑफिसला निघून गेले होते. गौरी हळू आली. तिने हलक्या गुलाबी रंगाची साधी पण देखणी साडी नेसली होती. केस मोकळे सोडलेले, एका हातात बांगड्या तर दुसऱ्या हातात साधंसं घड्याळ. गळ्यात छोटस मंगळसूत्र आणि कपाटावर लहानशी टिकली. तिच्या रूपावर अधिकच मोहक छटा चढली होती. ती खूप सुंदर दिसत होती. मंदारची नजर तिच्यावरून हटत नव्हती. तो पापणी न लावता तिच्याकडे बघत होता. आता उशीर होत नाही का? आपल्याला निघायला हवं. गौरी सौम्य आवाजात आठवण करून दिली. आज ऑफिसला नको जायला वाटतंय. फक्त तुझ्याकडे बघत बसावं असं वाटत आहे. मंदार तिच्याकडे पाहत म्हणाला. तुम्ही पण ना. चला, उशीर झालाय. गौरी हसत म्हणाली. मला काही मिळेल का आधी? मंदार तिच्या ओठाकडे पाहत खट्याळपणे कुजबुजला. नाही, तुम्हाला आता काही मिळणार नाही. गौरीने नाजूकपणे त्याला बाजूला सारले आणि रूमच्या बाहेर निघून गेली. मंदार तिच्या मागे हसत चालू लागला. सरिताला सांगून आजी आजोबांना बाय करून दोघेही एकत्र ऑफिसकडे निघाले. गौरी आणि मंदार ऑफिसमध्ये पोचले. दोघेही एकत्र रूम खूप सुंदर दिसत होते. त्यांच्या भोवती सगळ्यांच्या नजरा टाकली. सहकाऱ्यांनी गुड मॉर्निंग म्हणत लग्नाच्या शुभेच्छाचा वर्षाव केला. गौरी आणि मंदारने हसत प्रतिसाद दिला. मग मंदार आपल्या कॅबिनकडे वळला. गौरी तिच्या डेस्ककडे जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात मंदारने तिचा हात अलगद धरला आणि तिला भेट आपल्या कॅबिनकडे घेऊन गेला. हे काय करता? माझी जागा तिकडे आहे ना. गौरी गोंडचा राग दाखवत म्हणाली. आता तुझी जागा इथं आहे, माझ्या सोबत, माझ्या केबिन मध्ये. मंदार तिच्याकडे पाहत हसत उत्तर दिले. गौरीने आश्चर्याने आजूबाजूला पाहिले. खरंच कॅबिन मध्ये 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत. तिच्यासाठी स्वतंत्र कॅम्प्युटरही होतं. मंदारचा हा छोटासा सरप्राईज पाहून गौरीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ती निवांत जाऊन खुर्चीवर बसली. बाहेरून काजल हे सगळं पाहत होती. ती मनामन हसली. कारण गावाला गेल्यापासून मंदार सरांनी गौरीसाठी खास करून खुर्ची आणि कॉम्प्युटर आणून ठेवण्यासाठी तयारी केली होती. गौरी लग्नानंतर किती सुंदर दिसते. देव करो तिला आयुष्यभर असं सुख लाभो, काजल मनाशी म्हणाली आणि आपल्या कामाला लागली. गौरी मन लावून काम करत होती. मंदारची फाईल बघून झाली होती, त्यामुळे त्याने काम बाजूला ठेवलं आणि तिच्याकडे बघायला सुरुवात केली. किती बघू आणि किती नाही असा प्रश्न त्याच्या मनात घोळत होता. आज गौरीच्या रूपात काहीतरी वेगळंच तेज होतं. आज डिनरला घेऊन जाऊ का तिला? मंदार मनाशीच विचार करत होता. तेवढ्यात वीरेन कॅबिन मध्ये आला. तो विसरून गेला होता की गौरी वहिनी आता मंदार सोबत याच कॅबिन मध्ये बसणार आहे. गौरी मात्र तिच्या कामात इतकी गुंतली होती की तिचं वीरेनकडे लक्षही गेलं नाही. मंदार मात्र तिच्याच रूपाकडे तल्लीन होऊन पाहत होता. वीरेनला हे पाहून हसायला आले. तो थेट मंदार जवळ गेला आणि त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली. मंदार भानावर आला. तू केव्हा आलास? त्याने विचारलं. तू वहिनीकडे बघत होता तेव्हाच, वीरेन हसत म्हणाला. मंदारने अजूनही स्मित करत म्हणाला. काय करू, किती सुंदर दिसते आज. तिच्याकडेच बघत बसावंसं वाटतंय. घरी गेल्यावर पाहत राहा हवं तेवढं. आता काम कर. वीरेनने हसत टोमणा मारला. बरं बरं, तू का आलास? मंदारने विचारले. मिस्टर नाईकने पार्टी ठेवली आहे. तुला आणि वहिनीला पण खास निमंत्रण आहे. उद्या संध्याकाळी आहे, वीरेनने सांगितले. ओके, मग आपण पार्टीला जाऊ. मंदारने लगेचच मान्यता दिली. थोडा वेळ गप्पा झाल्यावर वीरेन निघून गेला. मंदार पुन्हा एकदा गौरीकडे पाहत स्वतःशीच हसला. आता काम करा, गौरी म्हणते. रिद्धीचा अभ्यास संपला होता. आता तिच्या मनात वीरेनची आठवण जागी झाली. तिने त्याला हलकासा मेसेज केला. मनात आले तो कामात असेल का? पण लगेच वीरेनचा कॉल आला. रिद्धीने हसत उचलला. वीरेन? हॅलो वीरेन, ती गोड स्वरात म्हणाली. हॅलो रिद्धी,
अभ्यास झाला का? वीरेन विचारतो. हो, आताच संपला. थोडा ब्रेक घ्यावा म्हणून तुला मेसेज केला, पण तू तर लगेच कॉल केला. आज काम नाहीये का की सगळं जबाबदारी दादावर टाकली? रिद्धीने मुश्किलपणे म्हणाली. वीरेन हसला. एवढे दिवस मी करत होतो ना, आता थोडं दादाकडेही असू दे. त्याचं लग्न झालंय, वीरेन म्हणतो. तुझे झाल्यावर तू पण सुट्ट्या घेशील ना, मग दादा सांभाळेलच, रिद्धी म्हणते. रिद्धीने खट्याळपणे हसत उत्तर दिले. बरं, मग बाकी काय चाललंय तुझं? काय एक्झाम झाल्यावर आपण फिरायला जाऊ का? रिद्धीच्या आवाजात उत्सुकता होती. वीरेनने थोडं चिरवट म्हटलं. अगं, आत्ताच बाहेरून आलीस ना आणि पुन्हा तुला बाहेर जायचं आहे? रिद्धीने गोळ हट्ट केला. फॅमिली सोबत गेलो होतो ना, पण आता तुझ्यासोबत जायचं आहे. वीरेनचा आवाज थोडा कोमल झाला. ठीक आहे, पण आधी अभ्यासावर लक्ष दे. स्वतःची काळजी घे, मग नक्की फिरायला जाऊ. दोघं अजून थोडा वेळ बोलत राहिले आणि नंतर कॉल कट केला. तेवढ्यात काजल कॉफीसाठी आली होती. गौरी तिथे आली होती, मंदारसाठी स्वतःसाठी कॉफी घ्यायला. दोघींचा संवाद रंगला. काजलच्या डोळ्यात आनंदाची चमक होती. ती लाजतच म्हणाली, गौरी, साहिल सरांनी मला प्रपोज केलं. गौरीचे डोळे चमकले. वा, किती छान. मग ठरलं? जाऊबाई, आता तुला मस्त आनंद झाला असणार. गौरी, तिला आनंद खरंच समाधान झालं होतं. काजल हळूच लाजली. गौरीने विचारले, घरात कधी सांगणार? मावशी पण आता मुलं बघत असतील. काजल थोडं संकोचात म्हणाली, साहिल सोबत बोलते आधी, मग आईला सांगते. गौरीने तिच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने म्हटले. ठीक आहे, पण काही वाटलं तर मला नक्की सांग. गौरीने कॉफी घेतली आणि निघून गेली. काजलने कॉफी घेतली आणि हळूच लाजत निघून गेली. गौरी केबिन मध्ये आली. मंदारने हलकच हसत विचारले, गौरी, तुला किती वेळ लागला? गौरीने आनंदाने म्हणाले, काजल भेटली होती. माहितीये, साहिलने तिला प्रपोज केलं. ती किती खुश होती. मंदारच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. खूप छान बातमी आहे. आपण घरी सांगूया, काका काकूंसोबत बोलून घेऊ. गौरीने मान हलवत उत्तर दिले. हो, आधी त्यांचं मत जाणून घेऊ, मग आपल्याला सगळ्यांना सांगू. दोघं काही वेळ त्या गोष्टी क्षणात हरवून बोलत राहिले. नंतर हसत हसत आपल्या कामाला लागले. गौरी आणि मंदार किरणच्या घरी गेले होते. कियाला आनंद झाला. दोघं बसायला सांगितले. अर्णव लगेच त्याच्या जवळ आला. किरण पण ऑफिस मधून आला. गौरी आणि मंदार सोबत बोलून फ्रेश होण्यासाठी गेला. किया पाणी घेऊन आली. गौरी आणि मंदारने घेतले. किया चहा ठेवायला गेली. गौरीने अर्णवला खेळणी आणली होती. अर्णव तर खूप खुश झाला. लगेच खेळायला लागला. किया चहा घेऊन आली. किरण पण फ्रेश होऊन आला. कियाने चहा दिला. ते गप्पा मारत बसले. गौरीने कियाला सामान आणला होता, तो दिला. कियाला पण आवडला. ती लगेच रूम मध्ये ठेवायला गेली. गौरीला पण आनंद झाला. गौरी, आम्ही आता उद्या फिरायला जात आहे. 3 दिवसासाठी जाणार आहे, किरण म्हणतो. खरंच? मस्त फिरून या. कुठे जाणार आहे? गौरी म्हणते. महाबळेश्वरला जाणार आहे, किरण म्हणतो. आम्ही तिथे मजा करणार आहोत, अर्णव लगेच म्हणतो. गौरी पण हसली. तुम्ही मस्त मजा करा, आम्ही निघतो, गौरी म्हणते. मंदार आणि गौरी घरी जायला निघतात. काजलसाठी घेतलेलं गौरीकडेच राहिलं. काजलचे माझ्याकडेच राहिलं, गौरी म्हणते. उद्या ऑफिस मध्ये दे, मंदार म्हणतो. ते गाडीत बसतात. मंदारने सरिताला फोन केला. आम्ही डिनर करून येतो, तो शांतपणे म्हणाला. हो, मजा करून या, सरिता हसत म्हणाली. ठीक आहे, मंदारने उत्तर दिले. फोन ठेवल्यावर गौरी मंदारकडे बघत म्हणाली, आपण खरंच डिनरला जाणार आहोत? हो, तुला आवडणार नाही का? मंदारने प्रेमळ सुरात विचारले. गौरीच्या चेहऱ्यावर हसू फुलले. तुम्ही सोबत आहे ना, मग मी कुठेही जाऊ शकते, ती लाजत म्हणाली. दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत हसले. मग हातात हात घेऊन हॉटेलकडे निघाले. संध्याकाळचे ते डिनर त्यांच्या नात्याला आणखी गोळी देणार होते. दोघं गाडीतून उतरले तेव्हा हॉटेलच्या प्रवेशद्वारावर हलकी लाइटिंग झळकत होत्या. काचेच्या मोठ्या दरवाजातून आत जाणाऱ्या थंडसर सुगंधात झुडपात त्यांना स्पर्शून गेला. समोरच रिसेप्शन एरियामध्ये मऊ प्रकाशात सजवलेले वातावरण होतं. भिंतीवर सौम्य रंगाचे वॉलपेपर आणि कोपऱ्यात ठेवलेल्या ताज्या फुलांचे गुच्छ वातावरण ताजेपणा आणत होता. डायनिंग हॉलमध्ये मंद संगीताचा आवाज होता.
प्रत्येक टेबलावर छोटस मेणबत्तीचं दिवदिवतं लूक होतं. खिडकी जवळच्या टेबलावर बघून शहराच्या चमचमत्या दिव्यांचा नजारा दिसत होता. वेटरने त्यांना आत घेऊन जात खिडकी लगतच टेबल दिलं. टेबलावर पांढऱ्या रंगाचे स्वच्छ टेबल क्लॉक, चकचकीत कटलरी आणि एका लहानशी लाल गुलाबाची फुलदाणी ठेवली होती. गौरीच्या डोळ्यात चमक होती. किती सुंदर जागा ही, ती मंदारकडे बघत म्हणाली. मंदारच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तुझ्या सोबत असल्यावर ही जागा इतकी खास वाटते, तो हलक्या आवाजात म्हणाला. दोघं हॉटेलमध्ये आत गेले. खाली नीट सजवलेले टेबल दिसत होते. मंदारने नजरेत इशारा करत एक टेबल दाखवला आणि दोघं तिथे जाऊन बसले. थोड्या वेळात वेटर आला. मंदारने हसत गौरीकडे पाहिले. काही खाणार आहेस? गौरी हलकच हसत म्हणाली, तुम्ही काहीही मागवा, मला चालेल. मंदारने ऑर्डर दिली आणि वेटर निघून गेला. दोघं गप्पा मारत होते, पण अचानक मंदारच्या लक्षात आले की गौरीचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. तो हॉलच्या मधोमध नजर खिळवून बसली होती. तिकडे एक कपल डान्स करत होते. त्यांच्या नाजूक हालचालीने वातावरण अजून सुंदर झाले होते. मंदारने प्रेमळ स्वरात विचारले, तुला डान्स करायचा आहे का? गौरीच्या डोळ्यात चमक आली. ती हळूच हो म्हणाली. मंदारने हात पुढे केला. गौरीने लाजत आपला हात त्याच्या हातात ठेवला. दोघं मंचाकडे चालत गेले. संगीताच्या तालावर दोघं एकमेकात गुंतून गुंतून नृत्य करू लागले. त्या नजाऱ्यात फक्त एकमेकांचं अस्तित्व होतं. बाकी सगळे जग विसरल्यासारखं संपूर्ण हॉलमध्ये लोक त्यांना बघत होते. त्यांच्या डान्सच्या शेवटी शब्दाली टाळ्या कडकडाट झाला. दोघं भानावर आले. हसत सगळ्यांना थँक्यू म्हणाले आणि परत टेबलावर जाऊन बसले. तेवढ्यात वेटर गरम गरम जेवण घेऊन आला. दोघं शांतपणे गप्पा मारत एकमेकांना घास वाढत प्रेमाने जेवू लागले. थोडा वेळ अजून या सुंदर वातावरणाचा आनंद घेत त्यांनी बाहेर पडायचे ठरवले. हातात हात घेऊन ते घरी निघाले. त्यांच्या मनात संध्याकाळच्या गोड आठवणी कायमस्वरूपी कोरल्या गेल्या. जेवण आटोपल्यावर दोघं हळूहळू बाहेर आले. हॉटेलच्या बाहेर थंडगार वारा वाहत होता. रात्रीच्या शांत वातावरणात शहराचे दिवे चमकत होते. मंदारने गाडीचं दार उघडून गौरीला बसायला सांगितले. ती हलक्या हसऱ्या चेहऱ्याने आत बसली. स्वतः ड्रायव्हर सीटवर बसताच त्याने गाडी सुरू केली. गाडी रस्त्यावर निघाली. काचेबाहेर लाइटिंग वेगाने सरकत होत्या. कार मध्ये हलकं रोमॅन्टिक म्युझिक वाजत होतं. गौरी खिडकी बाहेर पाहत होती. तिच्या केसांची काही बट वाऱ्यामुळे चेहऱ्यावर येत होती. मंदारने एक हात स्टेअरिंग वर ठेवला आणि दुसऱ्या हाताने हलक्या स्पर्शाने तिच्या केसांची ती बट बाजूला सारली. गौरी क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात लाज आणि प्रेम एकत्र दाटले होते. आजचा दिवस खूप सुंदर होता, ती हळू आवाजात म्हणाली. मंदार हसत उत्तरा, सुंदर तर तू आहेस गौरी, म्हणून प्रत्येक क्षण खास वाटतो. गौरीच्या होठावर हलकं हसू आले. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. मंदारने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. गाडी पुढे चालत होती, पण त्याच्या दोघांच्या मनात वेळ थांबून गेला होता. रात्र, वारा, संगीत आणि त्यांच्यात एकमेकांवर असलेलं प्रेम या प्रवासाला पूर्णपणे बनवलं होतं. गाडी हळूहळू त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. रात्रीची शांतता पसरली होती. फक्त दूरवर कुठेतरी कुत्र्यांचा हलका आवाज ऐकू येत होता. मंदारने इंजिन बंद केलं. दोघं क्षणभर गाडीतच शांत बसले. वातावरणात अजूनही रोमॅन्टिक म्युझिकचे सूर गुंजत होते. गौरी हळू आवाजात म्हणाली, आजची रात्र आयुष्यात कधीच विसरणार नाही. मंदारने तिच्या डोळ्यात पाहिले. अशी अनेक रात्र येतील, फक्त आपण सोबत असलो की पुरे. गौरीच्या हलक्या हसण्याने त्याच्याकडे बघत होती. तिच्या गालावर थोडं लालीच उमटली होती. मंदारने हात पुढे केला. गौरीनेही आपला हात त्याच्या हातात ठेवला. चल आत जाऊया, तो म्हणाला. दोघही गाडीतून उतरले. मंदारने दार उघडून दिले. घरात शिरताच हॉलमध्ये मंद प्रकाश पसरलेला होता. शांत वातावरणाने दोघांचे मन अजून स्थिर झाले. गौरीने दरवाजा लावला. मंदार तिच्याकडे सरकत आला आणि तिच्या कपाळावर हलकच चुंबन दिलं. माझी गौरी,
तो हळू आवाजात म्हणाला. गौरीच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटले. ती लाजत म्हणाली. क्षणभर एकमेकांना पाहत दोघं आपल्या रूमकडे वळले. मनात मात्र त्या सुंदर संध्याकाळच्या आठवणी कायम कोरल्या गेल्या. गाडीत हळूच दराबाहेर थांबली. मंदार आणि गौरी उतरून आत आले. घरात मंद दिव्यांचा प्रकाश होता. सरिता सोफ्यावर बसून काहीतरी वाचत होती. त्यांना पाहताच ती हसली. आले माझे डिनर कर. मजा आली ना? गौरी थोडी लाजत म्हणाली. हो आई, खूप छान होतं. मंदारनेही होकारार्थी मान हलवली. खरंच आजचा संध्याकाळ खूप खास होती, तो म्हणाला. सरिता हसत म्हणाली. असे दोघं मिळून वेळ घालवत जा, आयुष्य गोड होतं. गौरीने सरिताला मिठी मारली. मंदारने पाण्याचा ग्लास घेत सरिता समोर ठेवला. दोघं थोडा वेळ गप्पा मारत बसले. नंतर सरिता म्हणाली. ठीक आहे, आता तुम्ही दोघं थोडं विश्रांती घ्या. उद्या पुन्हा कामाची सुरुवात आहे. गौरी आणि मंदार एकमेकाकडे बघत हसले. आपल्या खोलीत जाताना मंदारने हलक्या आवाजात म्हणाले. आजचं डिनर फक्त आठवण नाही, आपल्यासाठी एक नवीन सुरुवात होती. गौरी लाजत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळू आवाजात उत्तरली. हो, आणि ही आठवण मी कायम जपेल. दोघं आपल्या रूम मध्ये निघून गेले. घरात शांतता पसरली होती, पण त्यांच्या मनात संध्याकाळच्या सुंदर क्षणाची गोड गाणी गुंजत होती. पुढील भागात किया आणि किरण उद्या महाबळेश्वरात जातील का? काजलकडे काय झालं असेल? साहिल काय करेल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 16. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.